4 षटकांचा आहे, 4 गोलंदाज तुम्हाला वापरायचे आहेत, 1 षटक पॉवर प्ले असेल हे लक्षात असू द्या. दोन्ही टीम्स 4 ओव्हरची मॅच आहे, 1 षटक पॉवर प्ले असेल. चेंडू कधी हरला फुटला तुम्हाला नवीनच मिळेल. मात्र यानंतरची सेमीफायनल मॅच आहे. तर मी पुन्हा एकदा सूचना करतोय, आर्या 11 खार्डी अमित गायकर जे कॅप्टन आहेत आणि दुसऱ्या बाजूला निलेश म्हात्रे अँड कंपनी आपण पाहतोय. SSCC अर्नी 11 डोंबिवली कोणाची याच्यात जो जिंकेल तो खेळेल ना उर्मिला प्रतिष्ठापत. नंतर लगातार कसे खेळते मॅचेस ती सेमीफायनल होईल ना आधी. नितीन पुण्यात आलेल्या सर्व मान्यवरांच्या खेळाडूंचं हार्दिक स्वागत. मॅच आपण पाहतो फार महत्त्वाची मॅच आहे. दोन्ही संघाने आता मॅच जिंकली तर पराभूत झाल्यानंतर पण त्यासाठी लढत आहे आता पुढच्या फेरीत जाण्यासाठी. समर 11 संघाने आपण बघितले तर बॅटिंगसाठी अहमद केले. मैत्री हातविक 11 संघ या संघाने टॉस जिंकलाय, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. भोलानाथला देखील आपण पाहू शकतो इन ॲक्शनमध्ये. आता भोलानाथ गायकर मॅन फ्रॉम वाकलन सलामीची जोडी आपण पाहू शकतो. 4 षटकांची मॅच. सुभाष आणि श्रीनाथ ही जोडी मैदानात आली आहे समर 11 संघाची. दोन्ही संघासाठी पुन्हा एकदा अशोक पाटील खरो मरोची मॅच. आता मैत्री हत्विक 11 अंतरली तर त्यांच्या अगेन्स्ट समर 11 दाटिवली हा संघ बॅटिंग करताना आपल्याला दिसणार. 4 षटकांची मॅच फार महत्त्वाची दोन्ही संघासाठी. गोलंदाजी मार्कवर आलाय सुरेश पाटील आपण पाहू शकता इन ॲक्शन मध्ये. काय गोलंदाजी केली या आधीच्या सामन्यामध्ये. मॅन ऑफ द मॅच देखील राहिला. बॅटिंग चांगली केली, गोलंदाजी चांगली केली. दुपारचे अशोक पाटील आपण पाहिले तर 2:36 झाल्यात. आलेल्या सर्व मान्यवरांच्या खेळाडूंचे हार्दिक स्वागत. जे प्रेक्षक आम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून जॉईन आहेत त्यांचं देखील आपण हार्दिक स्वागत करूया. काही प्रेक्षक बघा क्रिकेटचा आनंद घेत आहेत. काही प्रेक्षक आपण पाहिले तर मस्त वातावरणामध्ये आपण पाहिले तर झाडाच्या खाली बसून. 4 षटकांची मॅच आहे. रमेश सूचना केलेली आम्ही आधीच, पण आयोजकांचं देखील काम आहे ते देखील आम्हाला सांगतात की सांगा तुम्ही. काही खेळाडूंना माहीत नाही. यस सामना सुरू होतोय. गोलंदाजी मार्कवर आपण आता सुरेश होतोय. संदपगाव एंडकडून सायकल SP ला आपण पाहू शकता सुभाष पाटील. याच खेळपट्टीवर बराच वेळा खेळलाय. खेळपट्टी बनवली त्यांनी. पहिला चेंडू ऑन साईडला टर्न केलाय. फक्त बघितलं तर मिड ऑन तसे पाहतोय त्याच्या किती लांबून चेंडू जातोय. चेंडू सीमारेषा पार चौकार. राहिले ना आजच्या दिवसात 3 मॅचेस खेळल्यात त्यांनी. 2 मॅचेनं चौकार आणि एका मॅचला षटकाराने खातं उघडलंय आणि आता देखील एक दमदार सुरुवात केली. सुरेश कमबॅक करतो का पाहायचं आता. मिड विकेटला क्षेत्ररक्षण थोडंसं डीपमध्ये तैनात केलं त्यांनी. सुरेश राईट आर्म ओव्हर तिकडे मार्क होतो. संदर्भगाव एंडकडून ऑन साईडला शॉट फाईन लेग शॉट स्क्वेअर लेग रिजनमध्ये आपण क्षेत्ररक्षण पाहू शकता. शॉट मिड विकेटला एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. वडिश लॉंग ऑन थोडंसा डीपमध्ये तैनात आहे. ऑफ साईडला शॉट दरम्यान गली पॉईंट शॉट कव्हर लॉंग ऑफ. हो उडवला उंच गेलाय. टायमिंग चांगलं झालंय का. डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून चेंडू गेलाय लॉंग ऑन सीमारेषा पार षटकार. दोन चेंडूवरती 2 मोठे प्रहार झाले. एक चौकार आला, एक षटकार आलाय. कुठेतरी वापसी करावी लागेल. सुभाष जबरदस्त बॅटिंग करतो. आत्मविश्वासाने मैदानात बॅटिंग करतोय. त्याला माहिती आहे महत्त्वाची मॅच आहे. सुरेश पुन्हा एकदा सरळ बॅट नाही खेळून काढला. यावेळेला लोंगॉफला क्षेत्ररक्षक आहे. तकदीर आहे तिथे गुड थ्रो. तकदीरने इम्प्रेसिव्ह कामगिरी केली. क्षेत्ररक्षक असो बॅटिंग असो खूप चांगली कामगिरी केली. सायकल श्रीनाथ पाटील काय बंगाशी मॅच खेळला. बॅटिंग जबरदस्त केली. रनआउट झाला तिथून मात्र मॅच गमवावी लागली.
स्टंपच्या गाडची मागणी केली. सुरेश गोलंदाजी मार्कवर पॉवर प्लेचा षटक हातळतोय. रटाम उर्दकडनं मारा करतो. संदीपगाव एनकडून स्ट्राईकला श्रीनाथ पाटील. ओ चांगला ड्राईव्ह केला यावेळेला. पॉइंटला क्षेत्ररक्षक डीप मध्ये त्यांना बीट करून चेंडू चाललाय सीमा रेषा पार. चौकार. दशकात आपण कधी 15 धावा आपण पाहू शकता. नितीन म्हात्रेचं देखील आगमन होते. मोठा गावचे निलेश म्हात्रेंचे बंधुराज, त्यांचं देखील आपण करूया हार्दिक स्वागत. अमित पाटील देखील, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. या स्पर्धेच्या मध्ये GPL मध्ये त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. 15 धावा धावफलकाती लागलेत. हा चेंडू ड्राईव्ह करायचं होता यावेळेला. बॅटच्या टोला पप्पू काय करतायत. नाही कदाचित बॉडी बॅलन्स झाला नसावा. उतार चढ उतार आहे त्यामुळे थोडंसं ते देखील पडलेत. 10 संख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला. 16 धावा. अजून एक चेंडूचा खेळ बाकी. 16 धावा धावफलकातील लागले आहेत. अजून सावंत देखील येतात, त्यांचं देखील आपण हार्दिक स्वागत करूया शाब्दिक सुन्नानी. जबरदस्त क्रिकेटर, एक चांगले क्युरेटर देखील आहेत. वेस्ट विभागात जेव्हा जेव्हा आपण इथं जुळून बोलल्या स्पर्धा असते तेव्हा तेव्हा ते खेळपट्टी बनवून देतात. खूप चांगली खेळपट्टी बनवतात. चांगला चेंडू तर बॅटरपर्यंत काढलाय. मिडॉन चेंडू चालला यावेळेला. खाली क्षेत्र निवडलाय. लॉंग ऑन सीमा रेषा पार. वाईडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक फक्त बॉबी पाहतच राहिले. पहिलं षटक संपलं. एक दमदार सुरुवात समर 11 दातिवली संघाची. धावसंख्या धावफलकावर ते आपण पाहू शकता यावेळेला 20 धावा. चला लवकर जरा फास्ट घ्यायचंय. प्रसाद शस्त्रबुद्धी जरा आपण थोडं खेळाडूंना ताकीद द्या. रमाकांत पवार सर जरा थोडंसं खेळाडूंना स्पीडअप करा सांगा, कारण का अजून आपल्याला आज सेमी फायनल देखील कव्हर करायचे. त्यामुळे स्पीडअप करा. अच्छा भोजन ज्यांनी बनवलं ते शशिकांत पाटील आचारी. जबरदस्त रुचकर भोजन बनवलंय. शुद्ध शाकाहारी डाळ भात भाजी. ज्या बाते हेमंत देखील आलेत बघा ना. फिटनेसकडे भरपूर लक्ष दिलंय. सांगितलं बळू पाटील मी 10 किलो वेट लॉस केला. न करणं गरजेचं आहे. नितीन कळण आपल्याला वजन वाढलंय कधी समजतो की आपल्या शरीराचा घेर जेव्हा वाढतो तेव्हा. 20 धावा दाखल करते. नाही भाऊ मॅच सुद्धा तशीच पाहायला मिळेल ना. हेमंत म्हात्रे वर्सेस आशिष म्हात्रे. नाही आता 2 भावांमध्ये मॅच बघायला मिळेल. कोणी हरो कोणी जिंको. एकतर विजेता पण घरात जाणार आहे, पराभूत पण घरात जाणार आहे. त्याच बालकृष्ण आलाय गोलंदाजी मार्कवर. बालकृष्ण पाटील मॅन फ्रॉम आपण पाहू शकता नावाली. एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. त्याच्या समोर तितका चांगला बॅटर नागावचा श्रीनाथ पाटील. बाजूबाजूची गावं ती नवाली नागाव निघू पामाली. हो उडवलाय, उंच गेलाय. झेलची शक्यता आहे. तकदीर आला मिड विकेटला. चूक होणार नाही. बिग विकेट. बालकृष्णाला यश मिळतंय. श्रीनाथ बाद. नितीन ज्याप्रमाणे स्ट्रोक खेळले श्रीनाथ असं वाटतंय की स्टिकर जवळच चेंडू लागला असावा. त्यामुळे उंच गेला. जे टायमिंग मिळालं नाहीये, ताकद मिळाली नाहीये स्टिकर जवळ चेंडू लागल्यामुळे. पहिला गडी बाद होता श्रीनाथ पाटीलच्या स्वरूपात आपण पाहिले तर समर 11 दातिवली संघाचा नवीन बॅटर तर घनश्याम पाताडीला आपण पाहू शकता. खूप चांगला खेळ केला त्याने.
गोलंदाजीच्या माध्यमातून घनश्याम आलाय. घनश्याम आलाय. बालकृष्ण पाटील गोलंदाजी मार्कवर घारेलगाव एंड कडून 4 षटकांची मॅच. राईट आर्म ओव्हर द कट मारा करतोय. हो चांगला चेंडू ड्राईव्ह करायला भाग पडला. ते अपील होतं इथे थोडासा वेळ घेतला मी तर म्हणेल पुणे त्यामुळे बचावल्या गेल्यात. घनश्याम चांगली गोलंदाजी बघायला मिळते आता. खूप चांगली गोलंदाजी तेवढं चांगलं इन्स्ट्रक्शन कलेक्टिंग खूप चांगलं केलंय. डॉट चेंडूची समाप्ती होते. धावसंख्या स्थिर आहे 20 आहे. पहिला गडी बाद झालाय. चला सेमीफायनलचे 2 संघ आर्या 11 आणि आपण SSC अर्नी स्पोर्ट्स डोंबिवली. हो ऑन साईडला टर्न केलाय. क्षेत्ररक्षक आहे तकदीर तिथे मिड विकेटला. काय फेकी आहे बघा ना. गुड थ्रो. फेकी आवडले टाळ्या होऊन देते जरा. जबरदस्त स्ट्रॉंग फेकी. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. चला SSC अर्नी स्पोर्ट्स डोंबिवली पक्ष आर्या 11 खार्डी दोन्ही संघाच्या संघनायकांनी आमच्या मुख्य व्यासपीठावर थांबायचं आहे. कारण तुम्हाला जो वेळ दिलाय तो वेळ कमी कमी होत चाललाय. 2:45 झाले आहेत म्हणजे तुम्हाला 3चा वेळ दिला होता त्यामुळे तुम्ही रिपोर्टिंग करा. बालकृष्ण गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला. सुभाषला आपण पाहू शकता. SP ला पाहू शकता. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला यावेळेला. बॅकच्या टोला चेंडू लागला त्यामुळे मिडल झाला नाहीये चेंडू. डॉट चेंडूची समाप्ती होते. 4 षटकांची मॅच आहे. दोन्ही संघाची महत्त्वाची मॅच आहे दोन्ही संघांसाठी. दोन्ही संघाने एक मॅच गमावली एक मॅच जिंकली आहे त्यामुळे हा सामना फार महत्त्वाचा. अशोक पाटील बालकृष्ण सुभाष चांगली गोलंदाजी बघायला मिळाली. पडल्यानंतर चेंडू आतामध्ये आणला. यावेळेला शफल जास्त झाले होते. डॉट चेंडूची समाप्ती. चांगली गोलंदाजी बघायला मिळाली. आतापर्यंत 5 चेंडू फेकले आहेत. 1च धाव दिले. 1 विकेट देखील त्याने मिळवली. चांगली गोलंदाजी बघायला मिळते. अंतिम चेंडू. पहिल्या षटकात 20 आल्या पण यानंतर खऱ्या अर्थानं रोख लावलाय. ओ डाऊन द ग्राउंड मिड ऑफ वरून चेंडू चाललाय लॉंग ऑफला. चंद्रकांत आहेत तिथे. सूर्यकांत आहेत. चंद्रकांत आमचे ओनर आहेत. त्यांचेच बंधू आहेत. चांगले क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. 2 षटकाच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त अशोक पाटील विचार केला तर 22 आहेत. कारण ज्या पहिल्या षटकात धावा आल्या होत्या 20 त्या कुठेतरी थांबल्या आणि त्यांच्यानंतर त्या वेगाने आल्या. पण आत्ता या षटकात धावा कमी आल्यात. 2च धावा आल्यात. जबरदस्त कमबॅक बघायला मिळालंय. चला फास्ट घ्यायचं. आर्या 11 खार्डीचे कॅप्टन आणि SSC अर्नी स्पोर्ट्स डोंबिवलीचे कॅप्टन टॉससाठी आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचंय. बघा सातत्याने आम्ही तुम्हाला सूचना करतोय. कालचा दिवस झाली असती मॅच पण आयोजकांनी देखील सांगितलं की थोडासा उशीर झालाय. पण आज मात्र कोणत्या बघाची सबक ऐकली जाणार नाहीये. 2 षटकामध्ये धावा आल्या फक्त आणि फक्त. काय गोलंदाजी केली बालकृष्णनी. जबरदस्त गोलंदाजी. 2 धावा देऊन 1 बॅटर बाद केला. आता सुभाषला मात्र काहीतरी करावं लागणार. इथून फास्ट घ्यावं लागणार. त्याला आक्रमक बॅटिंग करावी लागणार आहे जर इथून 50 ते 55 धावा करायच्या असतील तर. आणि तेवढी त्याच्याकडे गुणवत्ता ताकद आहे. गोलंदाजी मार्कवर येतो. यावेळेला आपण पाहू शकता योगेश पाटील येतो मॅन फ्रॉम उंबारली. चला चला फास्ट घ्यायचंय. नंदू देखील येत आहेत. नंदू भोईर त्यांचं देखील हार्दिक स्वागत. आर्या 11 खार्डीमध्ये ते देखील आहेत. गोलंदाजी मार्कवर योगेश येतोय. वैयक्तिक पहिलं संघाचा 30 षटक घेऊन येतोय. संदपगाव एंड कडून स्ट्राईकला SP. ड्राईव्ह केला. यावेळेला मिड ऑफ वरून चेंडू चालला लॉंग ऑफला. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. 1च धाव मिळते. आपण तर 2 धावा इथून कंप्लीट केल्या. कारण सुभाष म्हणजे 1ला 2 मध्ये तो कन्वर्टच करणार. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 24. चंद्रकांतला आपण पाहू शकता. योगेश सुभाष. हो चांगला चेंडू होता. यावेळेला थोडंसं गती कमी केली होतं. मिडॉन चेंडू चाललाय लॉंग ऑनला. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. 1च धाव मिळते. सुरेश आले आहेत. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. यावेळेला
25 धावा. पहिल्या षटकात नितीन काळून 20, पण त्यानंतर बघा थोडंसं चांगलं कमबॅक बघायला मिळालंय. खूप चांगलं कमबॅक. नाही भाऊ, या दरम्यान आपण पाहतो तुषार भोईर सरांचे आगमन झालेले मोठा गावचे, त्यांना विनंती असेल या. तुषार सर, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. होल ऑफ केलं यावेळेला. क्षेत्ररक्षक डीपला आहेत, जोपर्यंत येतील फीड करतील चेंडूला चंद्रकांत तोपर्यंत 2 धावा मिळत आहेत. चांगली गोलंदाजी बघायला मिळते योगेशच्या माध्यमातून. तर पहिल्या षटकात समोरील संघाने धावा कुठल्या तर तब्बल 20 धावा, पण त्यानंतर धावा येत नाही. धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त आपण पाहू शकता यावेळेला 27 धावा. योगेश पाटील वैयक्तिक पहिल्या संघात 30 साठी घेऊन आला. स्ट्राईकला घनश्याम. हो, चांगला चेंडू होता, बॅटमधनं काढला यावेळेला. सरळ चेंडू चालला मिड ऑन मिड ऑफ मधनं, मिसफीड झाली. 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या धावफलकावरती 29 धावा. 29 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. 29 धावा धावफलकावरती. तिसरं षटक प्रगतीवर. योगेश खूप चांगली गोलंदाजी करतोय. तिसऱ्या षटकात पुढचा चेंडू स्ट्राईक केला घनश्याम. ओ, चांगला फटका यावेळेला. सरळ चेंडू इष्ट्याला लागलाय. इष्ट्या बघा किती लांब जाऊन पडल्यात. एकच धाव. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकता यावेळेला 30 धावा धावफलकावरती लागल्यात. अशोक पाटील विचार केला तर पहिल्या षटकात धावा आल्या तब्बल 20, पण आता 11 चेंडूमध्ये धावा आल्यात फक्त 10. जबरदस्त क्रिकेट बघायला मिळालं. काय वापसी केली मैत्री हत्विक 11 अंतरली संघाने. जबरदस्त कमबॅक, खूप चांगलं कमबॅक. यापेक्षा चांगलं कमबॅक काय असेल. असं वाटलं 60-65 धावांच्या पुढे जाईल संघ, पण अजून 30 धावा झाल्यात. एक चेंडू बाकी अजून या षटकात. तिसऱ्या षटकात योगेशचं कौतुक करेल. खूप चांगली गोलंदाजी केली. मोठे फटके मारू दिले त्यांनी आतापर्यंत. हा चेंडू साईडला पडत तर लॉफ केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण सुरेश आहे तिथे लॉंग ऑनला. अप्रतिम क्षेत्ररक्षण. एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे शकते. धावसंख्या धाव 31. या षटकात धावा आल्या फक्त आणि फक्त. अशोक पाटील कोणत्या प्रकारचे मोठे फटके आले. धावा आल्या फक्त आणि फक्त आपण बघितले तर 9 धावा आल्या आहेत. 3 सिंगल आल्या आणि 3 डबल आल्या 3 वेळा. जबरदस्त गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकता यावेळेला 31 धावा. काय वापसी झाली बघा ना. अशोक पाटील पहिल्या षटकात 20, त्यानंतर 12 चेंडूंमध्ये फक्त 11 धावा आल्यात. आता अंतिम षटक कोण घेऊन तर पाहायचंय. मैत्री हत्विक 11 अंतरली संघाच्या माध्यमातून ऑप्शन भरपूर आहेत. कदाचित दीपक पाटीलला पाचारण केलं जातं का पाहायचं का. आणखीन कोणत्या गोलंदाजाचा वापर केला जातोय. थोडीशी शॉर्ट अँड स्वीट मीटिंग केली जाते बघा. पंच लगेच तुम्हाला खून करतायत. एकत्र येऊ नका जास्त वेळ. वेळ फार महत्वाचा आहे. संघनायकांनी कुणाकडे तर चेंडू सुपूर्द केला आहे. कदाचित दीपक पाटील असू शकतो की आणखीन कोणी. भोलानाथ देखील एक चांगला गोलंदाज आहे या संघाकडे. विकासचा वापर केला जातोय. विकास ज्याने पहिल्यापासून आपण पहिल्या मॅचपासून पहिलं षटक हाताळलं, पण त्याचा आता वापर केला 4थ्या षटक. स्लॉगवरचा षटक, हाणामारीचं षटक. इथून हाणामारीच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. तर 2 सेटल बॅट्समन आहेत, 2 सेट झालेले बॅटर आहेत. आता इथून काहीतरी सुभाष पाटीलला करावं लागणार आहे मैदानात, तर त्याच्याकडून धावा आल्या नाही आहेत. पण या 7 चेंडूमध्ये तो काहीही करू शकतोय. जर 50+ धावा झाल्या तर मजा येईल मॅचमध्ये. आणि तेच कुठेतरी आपण आता मनाशी बाळगलं असेल सुभाषनी की इथून आता 20 किंवा 22 धावा करायच्या, 50+ धावा करायच्या, हा त्यांचा लक्ष असणार आहे. गोलंदाजी मार्कवर विकास येतोय, विकास पाटील येतोय. काल त्यांचे बंधुराज देखील खेळले. गणेश पाटील खरीलगाव एनकडून वैयक्तिक पहिलं संघाचं शेवटचं षटक. स्लॉगवर हाणामारीचं षटक. स्ट्राईकला सुभाष. चेंडू बॅटची अथली कडा घेऊन चेंडू इष्टरक्षकाकडे मागे सरकलाय. चांगलं इष्टरक्षण बघायला मिळते पप्पूचं. चेंडूला जाऊ देत नाही, पण 1 धाव इथे सिंगल मिळते. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता 32. संघर्ष करतोय समोर 11 दात तिवली संघ. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. विकासने पहिला चेंडू तर चांगला हाताळलाय. एक क्षेत्ररक्षण ऑन साईडला लॉंग ऑन आहे, मिड विकेटला आहे, स्क्वेअर लेगला आहे, फाईन लेगला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. वेग प्रचंड आहे, पण दिशेवरती नियंत्रण नाहीये. दिशा खराब तर दशा खराब. वाईडने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफलक 33 धावा. वेग काय होता, अन्यथा चौकार. भोलानाथचं बॅकिंग खूप चांगलं होतं. शॉर्ट फाय निघला, अन्यथा चौकार गेला असता. विकास पुण्याचा गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड द गेट मार्क होतोय. हा चेंडू यष्ट्या उद्ध्वस्त होतात. पडल्यानंतर चेंडू वेगाने आतमध्ये आलाय. बॅटर बाद. विकासला यश मिळतं.
SSC अर्नी स्पोर्ट्स डोंबिवली पक्ष आर्या 11 खार्डी. चला टॉस साठी आमच्या मुख्य व्यासपीठावरून थांबायचे संगणकाने. बघा सातत्याने आम्ही तुम्हाला सूचना करतो नितीन करण. मग नंतर तुम्ही आयोजकांना कोणत्याही प्रकारची सबक सांगू नका की आमचे खेळाडू आले नाहीयेत, खेळाडू ऑन द वेत. मग आयोजक जे डिसिजन देतील तो तुम्हाला मान्य करावं लागेल. जर कमी षटकांचा खेळ सामना खेळला तरी तुम्हाला आपण आता खेळावं लागेल. रवींद्र काळन बघा ना, सर्वांच्या आधी वेळेवर उपस्थित. मॅच असल्यावर पण ते सर्वात आधी येतात. त्यांची मॅच जर चौथी असेल तर दुसऱ्या मॅचला येऊन टच राहतात, कारण ते मैदानाची पूर्णपणे भौगोलिक स्थिती जाणतात. तशा प्रकारचा त्यांना खेळ करत असतात. रवींद्र काळन या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. क्रिकेटचे चाहते, क्रिकेटचे प्रेमी, क्रिकेटचे दर्दी, प्रचंड क्रिकेटची आवड. विकास पुण्याचा गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला संदीप भोईरमॅन पण बेतोडे. ओ चांगला चेंडू, पायचीचा अपील होतं, स्ट्रॉंग अपील झालंय. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत लेग बायच्या स्वरूपात. नाही पायचीतला रिव्ह्यू नसणार आहे. नाही विकासचा अपील बघा ना किती स्ट्रॉंग आहे. झकास अपील केलंय. नितीन सर्वच बाबतीत जर तुम्ही रिव्ह्यू मागाल तर भेटेल कसा? मग पंचांचे काय उपयोग? 35 धावा. विकास गोलंदाजी मार्कवर टाकला संदीप. हो यष्ट्या उद्ध्वस्त, क्लीन बोल्ड. जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळते विकासच्या माध्यमातून. अजून एक बॅटर बाद करण्यात यश मिळवलंय. धावसंख्या फक्त आणि फक्त समोरील दातेली संघ 20 धावा केल्यानंतर अशोक पाटील असं वाटतं की 60-65 धावा होती, पण 35 धावसंख्या. आतापर्यंत 15 धावा आल्यात. चेंडू फेकले गेल्यात अशोक पाटील आम्हाला सांगतायत तब्बल 12, आणि आताच्या या षटकातील 4 म्हणजे एकूण अशोक पाटील विचार केला तर 16 चेंडू मध्ये फक्त 15. काय कमबॅक केलंय मैत्री हत्विक 11 अंतरली संघाने. 2 चेंडूचा खेळ बाकी. कोणी वाटलं देखील नसेल की अशा प्रकारचा कमबॅक होईल, पण खऱ्या अर्थाने मी कौतुक करेल गोलंदाजाचं. ज्या गोलंदाजाने आपण पहिले तर फक्त 2 धावा दिल्या तो गोलंदाज होता. आपण पहिले तर बालकृष्णाचं कौतुक करेल, त्यानंतर आपण तर योगेशचं देखील कौतुक करेल. खूप चांगली गोलंदाजी, तिथून ऊर्जा मिळाली ना, योगेशच्या षटकापासून ऊर्जा मिळाली. जबरदस्त. कोण विसरणार योगेश पाटील. आजही आम्हाला घेसर चषक आठवतं. रोहिदास आलाय फ्रॉम बामाली. रोहिदास पावशे. 2 चेंडूचा खेळ बाकी. विकास काय भन्नाट वेगाने गोलंदाजी करतोय. 35 झाल्यात. अंतिम षटकातील 2 चेंडू बाकी आहेत. 16 चेंडू मध्ये फक्त 15 आल्या आहेत. पहिल्या चेंडू षटकात आपण पहिले तर 20 आल्या होत्या. हो चांगला चेंडू. हा देखील पडल्यानंतर वेगाने शहराच्या दिशेने आला होता. बॅटच्या आपण पहिले तर आतल्या बाजूला लागला, म्हणजे बॉटमला चेंडू लागलाय. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 10 पण करते. आपण पाहू शकता 17 चेंडू मध्ये फक्त अशोक पाटील 16 धावा आल्या. क्या बात आहे. संतोष बघा साळवी जणू काही कोणतरी ऑफिसर अशाच पोशाखात आलेत, फॉर्मल ड्रेसमध्ये आलेत. नाही कार्यक्रम देखील त्यांचे भरपूर असतात. अंतिम चेंडू. ओ डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून मिळालेला चेंडू चालला लॉंग ऑनला. चांगलं क्षेत्र शोधतोय. 2 धावा इथून कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या 10 पॉल करते. आपण पाहू शकता 38 आणि 39 धावांचं लक्ष असणार आहे. चला टॉससाठी यायचंय. SSC डोंबिवली अर्नी स्पोर्ट्स डोंबिवली पक्ष आर्या 11 खार्डीमध्ये टॉस केले जाणार आहे. महत्वाची सेमीफायनलची मॅच. रकेश भाऊ या दरम्यान आपण पाहतोय टेनिस क्रिकेट 7117 चे फाउंडर आपण पाहतोय दीपेश गीत डायगरचे त्यांचे ते आगमन झाले. त्यांचं हार्दिक स्वागत. दीपेश आपलं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत.